हॅलो स्टुडंट्स, पहा आज आपण बघणार आहोत रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पार्च्युरेशन अँड लॅक्टेशन या दोन प्रोसेस आपण बघितल्या होत्या. आज आपण बघणार आहोत रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. तर आता या रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये आपण आधी व्हॉट इज हेल्थ. हेल्थ म्हणजे काय की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर द इन्फॉर्मेटिव्ह. की हेल्थ म्हणजेच काय, इट इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट, की त्याच्यामध्ये जो काही व्यक्ती असेल आपण म्हणतो निरोगी आहे म्हणजेच काय की जो शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या कसा आहे, पूर्ण आहे, की ज्याच्यामध्ये कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव नाही आहे. अशा व्यक्तीला आपण निरोगी व्यक्ती म्हणू. आपल्याला काय बघायचं आता, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहेत, ज्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये कोणत्या टेस्टीज आहेत, ओव्हरीज आहेत, की हे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत स्ट्रक्चरली आणि फंक्शनली जर नॉर्मल असेल तर त्याला आपण काय म्हणू, आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणू. अकॉर्डिंग टू द WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याच्यानुसार रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मीन्स द टोटल वेलबिंग इन ऑल आस्पेक्ट ऑफ रिप्रोडक्शन, दॅट इज इमोशनल, बिहेवियरल अँड सोशल अँड फिजिकल. की WHO नुसार रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे की ज्याच्यामध्ये रिप्रोडक्शनमध्ये काय आहे की जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतील, हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स त्या ठिकाणी नॉर्मल जर असतील म्हणजे हिअर द इमोशनल, बिहेवियरल अँड सोशल, फिजिकल विच इज कॉल्ड ॲज अ रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. म्हणजे आपण त्याला काय म्हणू, आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, की ज्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे स्ट्रक्चरली आणि फंक्शनली कसे असतील, नॉर्मल असतील. But therefore the society with the people having the physically and functionally normal reproductive organs. म्हणजे आता सोसायटीमधील जे काही पर्सन्स असतील किंवा जे काही पीपल्स असतील की ज्याच्यामध्ये जे इंटरॅक्शन होत असते मेल आणि फिमेलमध्ये, तर याच्यामध्ये हिअर दीज पीपल्स हॅव्हिंग द फिजिकली अँड फंक्शनली नॉर्मल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, की त्याच्यामधील जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत हे फिजिकली आणि फंक्शनली नॉर्मल असतील आणि त्याचबरोबर त्यामधील जे काही मेंटल, ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये मेंटलमध्ये त्यांनी इमोशनल आणि बिहेवियरल इंटरॅक्शन जी आहे ही जर नॉर्मल असेल तर अशा सोसायटीला आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्दी सोसायटी म्हणू. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्दी सोसायटी म्हणजे की ज्या सोसायटीमधील लोकांमध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे फिजिकली आणि फंक्शनली नॉर्मल असेल, त्याचबरोबर त्यांच्यामधील इमोशनल, बिहेवियरल हे जर नॉर्मली इंटरॅक्ट होत असेल तर अशा सोसायटीला आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्दी सोसायटी म्हणू. आता सपोज यामध्ये इंटरॅक्शन होत असताना एखाद्या वेळेस निगेटिव्ह थिंकिंग आपल्या मनामध्ये येत असेल तर तो मेंटली त्या ठिकाणी नॉर्मल आपण म्हणणार आहोत का, नाही. मग त्या सोसायटीला आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्दी सोसायटी म्हणू का, नाही. म्हणजे यामध्ये रिप्रोडक्शनच्या वेळेस सुद्धा ज्या काही थिंग्स त्या ठिकाणी घडून येतात ह्या कशा असायला पाहिजे की याच्यामध्ये सगळे म्हणजे मेंटली, सोशली आणि फिजिकली कसं असायला पाहिजे, तो पर्सन नॉर्मल असायला पाहिजे. पण आता याच्यामध्ये भारताचा या रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो इम्पॉर्टंट जो हेतू होता तो म्हणजे संपूर्ण सोसायटी जी आहे ही कशी असायला पाहिजे, हेल्दी असायला पाहिजे. म्हणजे टोटल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इज द मोस्ट इम्पॉर्टंट गोल इन इंडिया. तर याच्यामध्ये भारताने म्हणजे जगामधील काही कंट्रीज होत्या, या काही कंट्रीजसोबतच भारताने सुद्धा हिअर द इंडिया विच ऑल्सो इनिशिएट द ॲक्शन प्लॅन्स अँड द प्रोग्राम्स टू इम्प्रूव्ह द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, कव्हर द वायडर एरियाज रिलेटेड टू द रिप्रोडक्शन. की काही भारतामधल्या काही अतिदुर्गम असे भाग आहेत की ज्याच्यामध्ये याच्याबद्दल काही माहिती नसेल, अशा ठिकाणी काही रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या संदर्भात जे काही प्लॅन्स होते किंवा जे काही प्रोग्राम्स होते, कार्यक्रम होते, याला त्यांनी त्या ठिकाणी इम्प्रूव्ह केले आणि अशा ठिकाणी ते प्रोग्राम्सला त्या ठिकाणी सुरुवात केली. आता याच्यामध्ये हे जे काही रिप्रोडक्टिव्ह प्रोग्राम्स जे होते, दीज प्रोग्राम्स आर करंटली ऑपरेशन अंडर द RCH. की याच्यामध्ये हे जे काही कार्यक्रम होते हे कार्यक्रम एका संघटनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी ऑपरेट केल्या जात होते, ज्याला आपण काय म्हणतो, RCH. की RCH मीन्स रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम. म्हणजे याच्या अंतर्गत हे कार्यक्रम त्या ठिकाणी ऑपरेट केले जात होते. आता बघा याच्यामध्ये या RCHचा जो काही महत्त्वाचा जो हेतू होता तो हेतू कोणता होता, सगळ्यात पहिला म्हणजे टू क्रिएट द अवेअरनेस अमॉंग द पीपल्स ऑफ ऑल द आस्पेक्ट ऑफ द रिप्रोडक्शन. की याच्यामध्ये
जे काही पीपल्स असतील या पीपल्सला या रिप्रोडक्शनच्या बाबतीत त्याला काय करणे, अवेअर करणे म्हणजे जागृत करणे, की त्याच्यामध्ये त्यांना सांगायचं म्हणजे एखादा दुर्गम भाग असेल त्या भागामध्ये लोकांना काही माहीत नसतंय की रिप्रोडक्शन कशाला म्हणतात, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कोणते आहेत अशाबद्दल, आणि अशाबद्दल त्याला काय करणे, अवेअर करणे, जागृत करणे. दुसरा त्याचा गोल काय होता, टू प्रोव्हाइड द फॅसिलिटीज, की याच्यामध्ये हिअर टू प्रोव्हाइड द फॅसिलिटीज टू द पीपल्स टू अंडरस्टँड अँड बिल्डअप द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, की रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जे आहे हे समजावून सांगणे, बिल्डअप करणे आणि त्याकरता जी काय फॅसिलिटीज त्या ठिकाणी आवश्यक आहे त्या फॅसिलिटीज काय करणे, प्रोव्हाइड करणे. यानंतर तिसरा जो एम होता, टू प्रोव्हाइड द सपोर्ट फॉर बिल्डिंग अप द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सोसायटी, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सोसायटी जी आहे ही सोसायटी जर आपल्याला हेल्दी बनवायची असेल तर त्याला त्याचबरोबर त्याला सपोर्ट प्रोव्हाइड करणे. आणि त्यानंतर चौथा जो मेन गोल होता तो म्हणजे टू ब्रिंग अबाउट द चेंज इन, फर्स्ट इज रिड्युसिंग द टोटल इन्फर्टिलिटी रेट, की जो इन्फर्टिलिटी रेट आहे तो इन्फर्टिलिटी रेट काय करणे, रिड्यूस करणे म्हणजे काय, कमी करणे, की एखाद्या मेलमध्ये त्या ठिकाणी स्पर्म जर नॉर्मली प्रोड्यूस्ड होत नसेल तर त्याला आपण फर्टाईल म्हणू का, नाही, त्याला आपण फर्टाईल म्हणू शकत नाही. तर हा जो काही इन्फर्टिलिटीचा रेट जो आहे हा रेट कमी करणे. सेकंड आहे इन्फंट मोर्टॅलिटी रेट. इन्फंट म्हणजे काय, नवजात शिशू ज्याला आपण म्हणतो, जन्म झाल्यानंतर जो काही बाळ असतो त्याला नवजात शिशू म्हणतात, की या नवजात शिशूचा जो मोर्टॅलिटी रेट असतो, आता मोर्टॅलिटी रेट म्हणजे काय, डेथ रेट म्हणजे त्याचा मृत्यूचा जो दर आहे हा दर कमी करणे. यानंतर तिसरं आहे मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट, की मातेचा जो मृत्यूचा दर आहे, म्हणजे आधीच्या काळामध्ये प्रसूतीच्या दरम्यान अनेक मातांचा त्यामध्ये मृत्यू व्हायचा, तर हा जो रेट आहे, डेथ रेट आहे तो कमी करणे. म्हणजे याच्यामध्ये RCH प्रोग्रामचे महत्त्वाचे 4 गोल्स होते. पहिला गोल होता टू क्रिएट द अवेअरनेस अमॉंग द पीपल्स ऑफ द व्हेरियस आस्पेक्ट रिलेटेड टू द रिप्रोडक्शन. सेकंड होता टू प्रोव्हाइड द फॅसिलिटीज, की ज्या काही फॅसिलिटीज आहेत या फॅसिलिटीज पीपल्सला प्रोव्हाइड करणे. टू अंडरस्टँड अँड बिल्ड अप द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. त्यानंतर तिसरं होतं टू प्रोव्हाइड द सपोर्ट फॉर बिल्डिंग अप द रिप्रोडक्टिव्ह हेल्दी सोसायटी. आणि चौथ्या याच्यामध्ये टू ब्रिंग्स अबाउट द चेंज इन, की कशामध्ये बदल घडून आणायचे, पहिला म्हणजे रिड्युसिंग द टोटल इन्फर्टिलिटी रेट. इन्फर्टिलिटी रेट जो आहे तो कम्प्लिटली टोटल काय करणे, रिड्यूस करणे. रिड्युसिंग द इन्फंट मोर्टॅलिटी रेट, की मृत्यूचे जे प्रमाण आहे बाळाचं हे कमी करणे. आणि तिसरं म्हणजे रिड्युसिंग द मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट, की मातेचा जो मृत्यूचा दर आहे तो कमी करणे. आता नेक्स्ट आहे गोल्स ऑफ RCH कॅन बी अचीव्ड बाय द फॉलोइंग वेज, की याच्यामध्ये RCH म्हणजेच काय, रिप्रोडक्टिव्ह अँड द चाइल्ड हेल्थ केअर, की याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या बाबतीत जे काही एम्स त्यांचे होते हे त्यांनी कशा पद्धतीने राबविले आहेत, की सगळ्यात पहिलं म्हणजे काय, की इंट्रोडक्शन ऑफ द सेक्स एज्युकेशन इन स्कूल्स, की शाळेमध्ये जे काही स्टुडंट्स आहेत प्युबर्टी एजमधले यांना सेक्स एज्युकेशन्स त्या ठिकाणी त्यांना सेक्स एज्युकेशनच्या बाबतीत त्यांना माहिती करून देणे. याचबरोबर शाळेने सुद्धा म्हणजे स्कूल शुड बी इन्करेज, की शाळेने सुद्धा त्या बाबतीत त्यांना इन्करेज करणं आवश्यक आहे. जी आवश्यक माहिती आहे ही आवश्यक माहिती त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, की या विद्यार्थ्यांच्या मनात जे काही सेक्स रिलेटेड जे काही मिसकन्सेप्शन असतील, त्याच्या गैरसमजुती असतील, तर या गैरसमजुती त्यांच्या क्लिअर करणं आवश्यक आहे. यानंतर नेक्स्ट आहे प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट द सेफ अँड द हायजेनिक सेक्शुअल प्रॅक्टिस, की याच्यामध्ये प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट द सेफ अँड द हायजेनिक सेक्शुअल प्रॅक्टिस, की याच्यामध्ये जे काही सेक्शुअल ऑर्गन्स एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्स हे कशा प्रकारे रेग्युलरली आपण क्लीन करायला पाहिजे, त्याला सेफ कसं किंवा हायजेनिक कशा पद्धतीने ठेवायला पाहिजे याबद्दलची माहिती सुद्धा या यंग जनरेशनला देणे आवश्यक आहे. याचबरोबर काही सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज त्या ठिकाणी आढळून येतात, की ज्याच्यामध्ये त्याचे सिम्पटम्स काय आहेत, त्यानंतर त्याच्यावर आपण कशा पद्धतीने प्रिव्हेंटेशन घालू शकतो या संदर्भातली माहिती सुद्धा त्या जनरेशन म्हणजे त्या विद्यार्थ्यांना देणं आवश्यक आहे. ज्यामध्ये आपल्याला सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजमध्ये आपल्याला एड्स माहीत आहे, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही डिसीज आहे ज्याच्यामध्ये सिफिलस आहे, गोनोरिया आहे. तर यामध्ये सिफिलस, गोनोरिया किंवा एड्स हे डिसीज कशाच्या माध्यमातून येतात, त्याचे सिम्पटम्स काय आहे, त्यावर कशा पद्धतीने आपण प्रिव्हेंटेशन घालायला पाहिजे या संदर्भात आपण माहिती त्या विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे. याचबरोबर प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द ॲडल्संट, म्हणजे ॲडल्संट स्टेजमध्ये असताना म्हणजे ज्याला आपण टीनेजर म्हणतो, की या टीनेजर ॲडल्संट स्टेजमध्ये असताना या
यंग म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये किंवा त्या एजमधले जे काही विद्यार्थी असतील यांच्यामध्ये काही आपल्याला फिजिकल त्या ठिकाणी चेंजेस घडून येतात. आता हे जे चेंजेस आहेत, शारीरिक जे काही बदल्स त्यामध्ये घडून येतात, हे शारीरिक बदल्स त्यामध्ये जे हार्मोनल चेंजेस आहेत म्हणजे हार्मोनच्या बदलामुळे त्या व्यक्तीमध्ये आपल्याला काही शारीरिक बदल घडून येतात. पण हे शारीरिक बदल घडून येत असताना हे व्यक्ती त्यामध्ये त्यांच्यामध्ये काही गैरसमजूत त्या ठिकाणी निर्माण होणे किंवा घाबरू नये. तर अशा वेळेस सुद्धा पॅरेंट्स जे आहेत, पॅरेंट्सनी किंवा जे काही टीचर्स आहेत यांनी त्यांना समजून सांगायला पाहिजे. म्हणजे प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द ॲडल्ट सेल्फ अँड प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, की जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे, जिनॅटल ऑर्गन्स आहे, ज्याच्यामध्ये इंटरनल जिनॅटल ऑर्गन, एक्सटर्नल जिनॅटल ऑर्गन जे आपण मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्हमध्ये बघितलेले आहे. तर याच्या संदर्भातली सुद्धा प्रॉपर जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन त्या यंग जनरेशनला देणं आवश्यक असतं. यानंतरचा नेक्स्ट आहे ऑडिओ व्हिज्युअल अँड द प्रिंट मीडिया शुड बी यूज बाय द गव्हर्नमेंट अँड द नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन टू स्प्रेड द अवेअरनेस अबाउट द व्हेरियस सेक्शुअल आस्पेक्ट रिलेटेड टू द रिप्रोडक्शन, की रिप्रोडक्शनशी रिलेटेड जे काही सेक्शुअल आस्पेक्ट आहे याबद्दल गव्हर्नमेंट म्हणजे आपले जे सरकार आहे गव्हर्नमेंट आणि नॉन गव्हर्नमेंट ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, these organizations which is used audio visual and the print media, म्हणजे याच्यामध्ये प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जसं याच्यामध्ये आपला दूरदर्शन आहे किंवा प्रिंट मीडिया म्हणजे काही मॅगझिन्स आहेत, पेपर आहेत, की या वर्तमानपत्र, त्यानंतर मॅगझिन्स आहेत, ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आहे, याच्या माध्यमातून या सेक्शुअल रिलेटेड जे काही रिप्रोडक्शन रिलेटेड जे काही त्यांच्या मनात जे काही प्रॉब्लेम्स असतील तर हे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी त्याच्याबद्दल त्यांना अवेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल अँड द प्रिंट मीडिया शुड बी यूज्ड बाय ऑल द गव्हर्नमेंट्स अँड द नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन टू स्प्रेड द अवेअरनेस अबाउट द व्हेरियस सेक्शुअल आस्पेक्ट रिलेटेड विथ द रिप्रोडक्शन. म्हणजे याच्याशी निगडीत जे काही रिप्रोडक्शनशी निगडीत जे काही सेक्शुअल आस्पेक्ट असेल तर याच्याबद्दल अवेअरनेस म्हणजे जागरूकता निर्माण करण्याचं काम कोण करत आहे? मग गव्हर्नमेंट आणि नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स. आणि हे कशाच्या मदतीने करत आहे? ऑडिओ व्हिज्युअल आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून. यानंतरचा नेक्स्ट आहे एज्युकेटिंग द यंगर जनरेशन अबाउट द बर्थ कंट्रोल मेजर्स. म्हणजे याच्यामध्ये जे यंगर जनरेशन की ज्याच्यामध्ये जे रिप्रोडक्शन करता कॅपेबल आहे तर अशा यंगर जनरेशनमध्ये एज्युकेटिंग द बर्थ कंट्रोल मेजर्स, की त्यांना बर्थ मेजर कंट्रोलच्या ज्या काही मेथड्स आहेत या मेथडच्या बद्दल त्यांना प्रशिक्षण देणे. याचबरोबर प्रीनेटल केअर ऑफ द प्रेग्नंट वुमन, म्हणजे जी प्रेग्नंट वुमन आहे या प्रेग्नंट वुमनमध्ये प्रीनेटल केअर म्हणजे तिची कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे, तिची नरिशमेंट कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे, म्हणजे याचा जो परिणाम आहे तो त्या बाळावर होत असतो. त्याच्यामुळे या प्रेग्नंट वुमनची सुद्धा काळजी घेणे म्हणजे प्रीनेटल म्हणजे बिफोर द पार्च्युरेशन ऑर द डिलेव्हरी अँड पोस्ट नेटल केअर ऑफ द मदर अँड द चाइल्ड. त्याचबरोबर डिलेव्हरी झाल्यानंतर मातेची आणि तिच्या बाळाची सुद्धा कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे. देन इम्पॉर्टन्स ऑफ द ब्रेस्ट फिडिंग, आणि अशा याचबरोबर ब्रेस्ट फिडिंगचे काय महत्त्व आहे की जे ब्रेस्ट फिडिंग कशासाठी आवश्यक आहे? फॉर द ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट ऑफ द न्यूबॉर्न बेबीज, की याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी त्याचे महत्त्व पटवून देणे महत्त्वाचे असतात. आणि हे सगळं कोण करत असतं? RCH. यानंतर आहे बाय डेव्हलपिंग द अवेअरनेस अबाउट द ओव्हर पॉप्युलेशन. बघा आता दिवसेंदिवस भारताची लोकसंख्या ही वाढत आहे आणि अशामध्ये अनियंत्रित वाढ झाल्यामुळे त्यामध्ये सुद्धा काही सेक्स ॲब्यूज अँड द सेक्स रिलेटेड क्राईम्स त्या ठिकाणी घडून येत असतात. तर याच्याबद्दल सुद्धा अवेअरनेस आपल्याला जागरूकता निर्माण करून द्यायची आहे. तर हे सुद्धा आपण सांगू शकतो बाय डेव्हलपिंग द अवेअरनेस अबाउट द ओव्हर पॉप्युलेशन अँड लाईक सेक्स ॲब्यूज अँड द सेक्स रिलेटेड क्राईम्स. यानंतरचा नेक्स्ट दिलेला आहे अवेअरनेस अबाउट द स्टॅट्युटरी बॅन ऑन द अमायनो सायंटिस्ट, की याच्यामध्ये पुन्हा अवेअरनेस अबाउट द स्टॅट्युटरी बॅन ऑन द अमायनो सायंटिस्ट. आता अमायनो सायंटिस्ट एक अशी टेक्निक आहे की याच्यामध्ये काय केलं जातं? सपोज आता हा युटेरसचा पार्ट आहे, आता याच्यामध्ये सपोज हा फिटस आहे आणि या फिटसच्या भोवती ही एमनियोटिक सॅक असते, की हिअर दीज सॅक्स विच इज फिल्ड अप बाय द एमनियोटिक फ्लुइड, की हे कशाने फिल्ड अप केलं जाते? एमनियोटिक फ्लुइडनी. की या एमनियोटिक फ्लुइडमध्ये या फिटसमधले काही फिटल सेल्स त्यामध्ये प्रेझेंट असतात, की हे फिटल सेल्स यामध्ये निडल जी आहे ही निडल इन्सर्ट करून
यामधनं हे फिटल सेल्स काय केले जातात, काढले जातात आणि या फिटल सेल्सवरनं या फिटसचा जो सेक्स आहे, वेदर इट इज अ फिमेल ऑर द मेल, हा डिटरमाइन केला जातो. म्हणजे याच्याकरता ही अमिनो सिंथेसिस टेक्निक त्या ठिकाणी यूज करायच्या आधी, म्हणजे सध्याच्या याच्यामध्ये पण त्याच्यावर सध्या आता सरकारने बॅन आणलेला, बंदी आणलेली आहे. ॲक्च्युली अमिनो सिंथेसिस जी टेक्निक आहे ही कशासाठी यूज केली जात होती, म्हणजे सेक्स डिटर्मिनेशन करता. पण याच्यामध्ये जर आपण त्याचा जर योग्य जर आपण त्याचा फायदा जर ॲडव्हान्टेज जर बघितला तर या अमिनो सिंथेसिसचा उपयोग जो आहे हा, त्यामध्ये एखादा सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर जर त्या फिटसमध्ये असेल तर तो आयडेंटिफाय करण्यासाठी त्या टेक्निकचा उपयोग केला जातो असेल. परंतु आताच्या ह्याच्यामध्ये त्याचा गैरफायदा घेतला जात असे की याचा उपयोग कशासाठी करत असेल, सेक्स डिटर्मिनेशन करता. जर त्यामध्ये फिमेल जर असेल तर फिमेल असेल तर MTP करून ते फिटिसाइड त्यामधनं काढून टाकल्या जात असेल. तर यामध्ये अमिनो सिंथेसिस जे आहेत यामध्ये सुद्धा याच्यावर काय आलेलं आहे, सध्या बॅन आलेलं आहे. तर याबद्दल सुद्धा जागृत करायचं आहे आपल्याला. बघा आता याच्यामध्ये अवेअरनेस अबाउट द चाइल्ड इम्युनायझेशन प्रोग्राम्स, त्याचप्रकारे लसीकरणाचे काही कार्यक्रम राबविण्यात येतात. याबद्दल सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, अवेअर करायचं आहे, जागृत करायचं आहे की याच्यामध्ये सुद्धा इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये, लसीकरणाच्या प्रोग्राममध्ये आपण बघतो लहान बाळ जे आहे जन्माला आल्यानंतर त्याला सगळ्यात पहिल्यांदा BCGची लस देतात. त्याच्यानंतर मग पोलिओ आहे, ट्रिपल पोलिओ आहे, अशा प्रकारच्या वॅक्सिन्स त्या ठिकाणी बाळाला दिल्या जातात. याच्याबद्दल सुद्धा काय करायचं, आपल्याला अवेअर करायचं आहे. आणि लास्ट दिलेला आहे एज्युकेटिंग द कपल्स टू रिड्यूस द मोर्टॅलिटी रेट ऑफ अ न्यू बॉर्न अँड द मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट. की त्याचबरोबर एज्युकेटिंग द कपल्स, की ज्या कपल्स आहेत या कपल्सला आपल्याला काय करायचं आहे, एज्युकेट करायचं आहे. कशाच्या संदर्भात, टू रिड्यूस द मोर्टॅलिटी रेट ऑफ न्यूबॉर्न अँड द मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट. की न्यूबॉर्न बेबीचा जो मोर्टॅलिटी रेट आहे म्हणजेच काय, डेथ रेट, आणि त्याचबरोबर मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट म्हणजे मदरचा जो मोर्टॅलिटी रेट आहे, डेथ रेट आहे, हा रेट कशा पद्धतीने आपण रिड्यूस करायचा याबद्दल सुद्धा आपल्याला काय करायचं ना, एज्युकेट करायचं, त्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे. तर हे दीज आर द गोल्स ऑफ द RCH कॅन बी अचीव्ड बाय द फॉलोइंग वेज. पण आता भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हा भारताची लोकसंख्या जी होती ही 350 मिलियन्स होती. यानंतर हिअर इट क्रॉस क्लोज टू द बिलियन्स इन 2000, की 2000 मध्ये कुठपर्यंत पोहोचली, बिलियन्सपर्यंत. यानंतर हिअर इट इन मे 2011, की 2011 मध्ये भारताची जी लोकसंख्या आहे ही कितीने क्रॉस केला, 1.2 बिलियन्स. अँड नाव इन 2020, की 2020 मध्ये भारताची जी लोकसंख्या आहे हे किती झाली, 1.35 बिलियन्स. म्हणजे दिवसेंदिवस लोकसंख्या ही वाढत गेली. आणि त्याच्यामुळे हिअर द गव्हर्नमेंट इज टेकिंग द सिरियस मेजर्स टू चेक अप टू दिस पॉप्युलेशन ग्रोथ. की याच्यामध्ये सुद्धा सरकारने सुद्धा या जी लोकसंख्या जी वाढत आहे याच्यावर काहीतरी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घालायचे आहेत. आणि त्याच्याकरता हिअर द मोस्ट इम्पॉर्टंट टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम्स टू मोटिवेट द सोसायटी, की सोसायटीमधील जे काही लोक असतील यांना मोटिवेट करण्यासाठी त्यांनी काही इम्पॉर्टंट्स त्या ठिकाणी स्टेप्स त्या ठिकाणी घेतलेले आहेत. टू हॅव द स्मॉलर फॅमिलीज बाय युझिंग द व्हेरियस बर्थ कंट्रोल मेथड्स. म्हणजे सोसायटीमधील जे काही पर्सन्स असतील यांना मोटिवेट करण्यासाठी त्यांना सांगितलेलं की छोटं कुटुंब सुखी कुटुंब आहे, हम दो हमारे दो, अशा प्रकारे म्हणजे अशा पद्धतीने राबविण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये आपण काय करू शकतो की आपल्याला जर यामध्ये जर पॉप्युलेशनचा जो काही ग्रोथ वाढत आहे त्याच्यावर जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर काही बर्थ कंट्रोलच्या ज्या काही मेथड्स आहेत या मेथड्सचा त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, उपयोग करावा लागेल. म्हणजेच आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला पुढचं बघायचं आहे बर्थ कंट्रोल.